तर बीडमध्ये आज मूक मोर्चा काढला जाणार आहे। या संदर्भातली अधिक माहिती सुद्धा आपण घेणार आहोत। तर आपण ही विंडो पाहतोय। आमचे 3 प्रतिनिधी पहिले आहेत बीडमध्ये विष्णू बुर्गे, त्यानंतर ज्ञानेश्वर पतंगे आहेत मसाजोगमध्ये, तर तिसरं दृश्य आपण नवी दिल्लीतलं पाहतोय, तिथे उर्वशी खोना उपस्थित आहेत। बीडमध्ये आज मूक मोर्चा निघणार आहे। तसंच मसाजोगमधून आता संतोष देशमुख यांचं कुटुंबीय रवाना झालेलं आहे। तर सुरुवातीला आपण जाणार आहोत महत्त्वाची माहिती घेण्यासाठी बीडमध्ये विष्णू बुर्गे यांच्याकडे। विष्णू, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोर्चाला सुरुवात होणार आहे सकाळी 11 वाजता, कोण कोण जमलेलं आहे, काय तयारी करण्यात आली आहे? खरं तर मुंबईवरून आणि अनेक ठिकाणावरून जे आहे ते नेते यायला सुरुवात झालेली आहे। अंजली दमानी आहे संभाजीनगरपर्यंत पोहोचलेले आहेत। त्याच पद्धतीने सुरेश धस हे आष्टीवरून निघालेले आहेत। खरं तर 2-3 नेते प्रामुख्याने या सगळ्या प्रकरणामध्ये, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आक्रमक पद्धतीने ही सगळी बाजू मांडत होते आणि त्यांच्यात एक नाव आहे आणखीन संदीप क्षीरसागर यांनी देखील आपली बाजू भक्कमपणे सभागृहापर्यंत मांडलेली आहे। हे सगळे नेते आता निघायला सुरुवात झाली आहे। बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर आता 19 दिवस झाले आणि त्यामुळे आरोपी अजून 3 फरार आहेत। त्या सगळ्यांना अटक करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मसाजोगवरून ते निघालेले आहेत। खरं तर बीड जिल्ह्यातील या सगळ्या घटनेमध्ये राजकारणातील सगळे राजकीय नेते हे जे आहेत ते या ठिकाणी सहभागी होणार आहेत। आजी माजी मंत्री जिल्ह्यातील सहभागी होतील। खरं तर बाहेरून जितेंद्र आव्हाड हे देखील येणार आहेत। त्याचबरोबर संभाजीराजे हे देखील बीडमध्ये येणार आहेत। असे अनेक नेते जे आहेत ते येणार असल्याची माहिती आहे। मनोज जरांगे पाटील खास करून या मोर्चामध्ये सहभागी होतील। सकाळपासूनच त्यांनी हल्लाबोल करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येऊन काय बोलतील याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे। मोर्चाला 11 वाजता सुरुवात होणार आहे। अनेक भागातून, बीड जिल्ह्यातील अनेक भागातून जे आहेत मराठा बांधवासह सर्व पक्षीय आणि सर्व समाजातील लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकल्यानंतर मोर्चामध्ये जे नेते मंडळी किंवा मनोज जरांगे पाटील असतील, संभाजीराजे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अंजली दमानी असतील, हे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। अगदी विष्णू, असेच आपण आमच्यासोबत जोडले राहा। आपण मसाजोगमध्ये जाणार आहोत, तिथे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आहेत, तिथली आपण माहिती घेणार आहोत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय मसाजोगमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय, काय सध्याचं वातावरण आहे? आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा निघणार आहे आणि संतोष देशमुख यांचं जे मूळ गाव आहे मसाजोग, या गावामध्ये कडकडीत बंद पाळलेला आपण पाहू शकतो। मी या गावामध्ये उभा आहे। या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मी उभा आहे। या चौकातली जी छोटी मोठी दुकानं आहेत, या गावातल्या शाळा आहेत आणि इतर जी आस्थापना आहेत ती सर्व आस्थापना बंद आहेत। गावातली बहुतांश लोक मोर्चासाठी बीडकडे रवाना झालेत। काही वेळापूर्वी देशमुख यांचं कुटुंबीय देखील रवाना झालेलं आहे। त्यांची मुलगी होती, त्यांचे भाऊ होते, त्यांची बहीण आणि पत्नी ही सर्व कुटुंब बीडकडे रवाना झालेलं आहे आणि बीडकडे रवाना होताना त्यांनी संतोष देशमुख यांच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस ते संपूर्ण कुटुंब कुठेतरी भावुक होताना दिसलं आणि एकंदरीत या गावामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरणात एक रोष आहे आणि गावकरी भावनिक आहेत आणि त्या सगळ्या प्रकरणाचा एक निषेध म्हणून आज मसाजोग गाव बंद ठेवण्यात आलेला आहे। अगदी ज्ञानेश्वर, असेच आपल्याशी जोडले राहा।